नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अक्कलकुवा पोलिसांची मोठी कामगिरी। 2 वर्षात चोरी गेलेले 14 मोबाईल फोन विविध राज्यातून हस्तगत। 2 लाखांहून अधिक किमतीचा माल परत। अक्कलकुवा पोलिसांनी राज्याबरोबरच विविध राज्यातून 2 लाखांपेक्षा अधिक किमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत करत मोठी कामगिरी बजावली आहे। गेल्या 2 वर्षात चोरी गेलेले एकूणच 14 मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढले असून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहेत। अक्कलकुवा परिसरातून चोरी गेलेला एक मोबाईल पश्चिम बंगालमध्ये सापडलाय, तर इतर काही मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळविले। ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली। मोबाईल शोध मोहीम राबविताना पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी, पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार यांनी विशेष मेहनत घेतली। दोघांनीही मोबाईलचे IMEI क्रमांक वापरून विविध ठिकाणी शोध घेतला आणि गहाळ मोबाईल शोधून काढले। हस्तगत करण्यात आलेले मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। मोबाईल मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले व कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी, पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। आजच्या या हरवलेले आणि सापडलेले जे सहकारी माझे उपस्थित आहेत, ज्यांचे मोबाईल हरवलेले होते, त्या हरवलेल्या मोबाईलांना सापडल्याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब, आपले अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नवलकर साहेब आणि या ठिकाणी या कामासाठी ज्यांनी मोबाईल शोधण्यासाठी जीवपाड प्रयत्न केले ते संपूर्ण टीम, सायबरची टीम, विशेष करून आमचे मयूर माळी सर, की ज्यांनी मला वेळोवेळी फोन करून या संदर्भात सांगितलं की सर तुमचा मोबाईल सापडेल, चिंता करू नका। मित्रांनो, माझा मोबाईल दसऱ्याच्या दिवशी हरवला। दसरा म्हटला म्हणजे आनंदाचा क्षण असतो। त्या सणाच्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर पूर्ण सणाच्या माझ्या रंगाचा विरंग झाला। मी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली की माझा मोबाईल हरवला आहे आणि मला या पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक भेटली, मला हिंमत दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका, तुमचा मोबाईल शोधण्यासाठी तुमच्याच नव्हे तर जेवढी लोकांचे मोबाईल हरवले त्या मोबाईलांना शोधण्यासाठी आम्ही जीवपाड प्रयत्न करतो आहोत। फक्त आम्हाला 2-3 महिन्याची संधी द्या, तुमचा मोबाईल आम्ही 100% शोधून तुमच्यापर्यंत आम्ही परत आणून देऊ। आणि असं म्हणतात की सदरक्षण आहे खर निग्रहण आहे, या गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे। अक्कलकुवा पोलीस स्टेशन मार्फत आणि सायबर ब्रँच मार्फत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्या पद्धतीमुळे माझा मोबाईल मला 1 महिन्याच्या आत सापडलेला आहे। हे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन अक्कलकुवा मार्फत, सायबर क्राईम ब्रांच मार्फत अतोनात असे प्रयत्न केले गेले। काही मोबाईल हे 2 वर्षापासून हरवलेले होते, काही मोबाईल 1 वर्षापासून हरवलेले होते। मोबाईल अशी वस्तू आहे की एक वेळ माणसाला जेवायला नाही भेटलं तरी चालेल, परंतु मोबाईल जवळ असणं खूप आवश्यक आहे, कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या त्या मोबाईलमध्ये असतात। काहींचे बँक अकाउंट असतात, काहींचे पर्सनल फोटो असतात, काही पर्सनल माहिती असते आणि बाहेर गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवात जीव नसतो। आणि मित्रांनो, ह्या कामगिरीसाठी ज्या पद्धतीने साहेबांनी अतोनात प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी जेवढ्या लोकांना मोबाईल भेटलेले त्या सर्वांच्या वतीने मी अक्कलकुवा पोलीस स्टेशन, नंदुरबार जिल्हा, संपूर्ण पोलीस स्टेशन आणि विशेष करून आपले SP साहेब श्री श्रवण दत्त साहेब यांनी ज्या पद्धतीने ही मोहीम राबवलेली या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला मोबाईल मिळाला हा जो आनंद आहे साहेब, हा खूप मोठा आहे आमच्यासाठी। विषय किमतीचा नसतो, परंतु त्याच्यामधला जो डाटा असतो तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। माझा जो मोबाईल हरवला होता साहेब, त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा मोबाईल तो वापरत होता, त्याच्यामध्ये त्याच्या शाळेची सर्व माहिती होती। तो बी फार्मसीला आहे, त्याने काही प्रोजेक्ट तयार केलेले होते, ते प्रोजेक्ट कॉलेजला जमा करायचे होते, परंतु दुर्दैव असं ते जमा करण्यापूर्वी तो मोबाईल हरवला आणि आमची सुद्धा गैरसोय झाली। परंतु असो डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो, परंतु मी छाती ठोकपणे सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे
उभा राहायला पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझा मोबाईल डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने प्रयत्न करून परत मिळवून दिला त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजून मी मनापासून आभार व्यक्त करतो. मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकुवा येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री सवन दत्त साहेब, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस स्टेशन स्तरावर एक हरवलेले जे मोबाईल आहे ते शोध मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत एक 14 ते 15 मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते हस्तगत केलेले आहेत. त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे 2-2 वर्षापूर्वीचे काही लोकांकडून गहाळ झालेले होते, काही हरवलेले होते. असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाणून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत. आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपले आजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोये साहेब यांच्या हस्ते मोबाईल धारकांना ते वाटप करण्यात आलेले आहे. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.